मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना, भाजपा, आरपीआय आठवले गट, आरपीआय कवडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ मेक कंपनी समोरील पटांगणात मुंब्रा इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या जाहीर सभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला। यातही लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसत होती। शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत 10% मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे। मागील एका वर्षात अनेक निर्णय झाले, यात राज्यातील अल्पसंख्याक समाज वंचित राहू नये म्हणून मार्टीची स्थापना केली आहे। संभाजीनगर इथे अल्पसंख्याक आयुक्तालय उभारले। अल्पसंख्याक समाजातील मुलांनी अधिकचं शिक्षण घ्यावं यासाठी प्रत्येक मुलाला परदेशी शिक्षणाकरता 5 लाखावरून 30 लाख शिष्यवृत्ती दिली आहे, असं अजित पवार यावेळेला म्हणाले। वक्फ बोर्डाच्या कार्यालयाची संख्या वाढवण्यासाठी जागेचं प्रावधान करत आहे। मागील 3 महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी मिळून कळवा मुंब्रा मतदारसंघाच्या विकासासाठी 200 कोटींचा निधी दिलाय। 15 वर्ष एकाला संधी दिली, त्यानं वीज चोरी केली। आता 5 वर्ष मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्या। घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा। मी मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या विकासासाठी 3000 कोटी देईन, हा माझा वाद आहे। तसंच टोरंट मुक्त, ड्रग्ज मुक्त मुंब्रा कळवा मी करून दाखवीन, हे माझं वचन आहे। घड्याळाला मत द्या म्हणजे राज्याच्या विकासाला मत, असं सांगत मी वचन देतो ते पूर्ण करतो, अशी जाहीर घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष अजित पवार यांनी केली।